मित्रांनो, एक प्रश्न जो महाराष्ट्रातील लाखो तरुण विचारत आहेत, एक प्रश्न जो गावाकडच्या त्या बापाचा आहे ज्याने आपली शेती गहाण ठेवून मुलाला पुण्याला अभ्यासाला पाठवलं, आणि एक प्रश्न जो त्या आईचा आहे जिच्या डोळ्यात आपल्या पोराला अधिकारी झालेलं पाहण्याचं स्वप्न होतं. प्रश्न एकच आहे, या महाराष्ट्रात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुन्हा काय? स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण दिवस रात्र एक करतो, वर्षानुवर्षी एका 10 बाय 10च्या खोलीत म्हणून म्हणे स्वतःला अडकून घेतो, त्याच खोलीत बसून वडापाव आणि चहावर दिवस काढतो. पण जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा काय होतं? कधी पेपर फुटतो, कधी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ होतो, कधी अचानक भरती प्रक्रिया रद्द केली जाते, तर कधी निकाल वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकून पडतो. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्या संस्थेकडे पाहून एकीकाळी महाराष्ट्रातील तरुणांना विश्वासाची आशा वाटायची, ती संस्था आज गोंधळाचे केंद्र बनले असल्याची टीका होते. औषध निरीक्षक भरती रद्द होण्यापासून ते विविध परीक्षांमधील तांत्रिक गोंधळापर्यंत नक्की चाललंय तरी काय? आज आवाज जनतेचा या विशेष रिपोर्टमध्ये आपण उघड करणार आहोत या संपूर्ण गोंधळाची इनसाइड स्टोरी. आपल्याला विषय समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मुले स्वप्न घेऊन शहरांमध्ये येतात. खाजगी क्लासच्या भरमसाठ फी, मेसचे जेवण आणि राहण्याचा खर्च हे सगळं पेलत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावर एकच भूत असतं, वय निघून चाललंय. पण प्रशासनाला या वयाची वेळेची काही किंमत आहे का? औषध निरीक्षक भरती प्रकरणाचं उदाहरण घ्या. वर्षानुवर्षे विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत होते, अर्ज भरले, अभ्यास केला, परीक्षा दिली, आणि अचानक प्रशासनाला आठवतं की प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी आहेत आणि त्यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द केली जाते. विचार करा, ज्या विद्यार्थ्यांच्या मनावर या संकटाला जे विद्यार्थी सामोरे गेले त्यांच्या मनावर काय भीती असेल? ज्याने आपल्या आयुष्याचे 3-4 वर्षे केवळ एका परीक्षेसाठी दिली होती. पेपर फुटी तर महाराष्ट्राला लागलेला एक असा कलंक बनलाय जो पुसता पुसता तरुण पिढी संपत चालली. पेपर फुटतो, कधी दलाल कोट्यवधी रुपये कमवतात, परीक्षा रद्द होते आणि शेवटी सोसावं कोणाला लागतं? तर सामान्य कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या मुलांना. आता थेट सवाल विचारूयात. सवाल प्रशासनाला, सवाल सरकारला आणि सवाल या संपूर्ण व्यवस्थेला. पहिला सवाल, जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा फक्त परीक्षा रद्द करून सरकार आपली जबाबदारी झटकून कसं काय टाकू शकतं? पेपर फोडणारे मुख्य सूत्रधार मोकाट कसे फिरतात? त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही? दुसरा सवाल, परीक्षा घेण्यासाठी खाजगी कंपन्या कंत्राट का दिले जाते? हे कंत्राट खाजगी कंपन्यांना का दिले जाते? MPSC सारखी स्वायत्त आणि जबाबदार संस्था स्वतःच्या पूर्ण क्षमतेने पारदर्शक परीक्षा का घेऊ शकत नाही? खाजगी कंपन्यांच्या सर्व्हरवर आणि पारदर्शकतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह का उपस्थित होतात? सवाल तिसरा, परीक्षा वेळेवर न होणे, निकालांना विलंब होणे आणि न्यायालयात प्रकरणे रेंगाळणे यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे वयोमर्यादेचे वर्ष वाया जाते त्यांना जबाबदार कोण? त्यांचे वाया गेलेले आयुष्य सरकार परत देऊ शकते का? महाराष्ट्रात पेपर फुटीविरोधात कडक कायदा करण्याचे दावे केले जातात, पण कागदावरचे कायदे प्रत्यक्षात उतरणार कधी? फक्त घोषणांचा पाऊस पडायचा आणि अंमलबजावणीच्या वेळी हात वर करायचे, हाच कारभार आतापर्यंत सुरू आहे का? राजकारण्यांनी या प्रश्नाचं काही देणे घेणं नाहीये. निवडणुकीच्या काळात तरुणांना रोजगाराची आश्वासने दिली जातात, सभा गाजवल्या जातात, पण जेव्हा हाच तरुण रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी, परीक्षेसाठी आणि पारदर्शकतेसाठी आंदोलन करतो तेव्हा त्यांच्यावर लाठ्या उगारल्या जातात, पॅलेट गन ताणल्या जातात. हा फक्त एका परीक्षेचा किंवा एका नोकरीचा प्रश्न नाहीये, हा महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जेव्हा एका प्रामाणिक तरुणाचा या व्यवस्थेवरून विश्वास उडतो तेव्हा तो निराश होतो. आज महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कित्येक तरुणांमध्ये औदासीन्य पसरले आहे. काहींनी तर टोकाचे पाऊल उचलले आहे. या आत्महत्या नाहीत तर या व्यवस्थेने केलेले खून आहेत असं म्हणण्याची वेळ आता आली. जर हुशार आणि प्रामाणिक मुले या गोंधळामुळे मागे पडणार असतील आणि पैशांच्या जोरावर गैरप्रकार करणारे पुढे जाणार असतील तर उद्याच्या प्रशासनात कसे अधिकारी बसतील?
याचा विचार प्रशासनाने कधी केलाय का? आता वेळ फक्त रडण्याची नाही किंवा तक्रार करायची पण राहिलेली नाही. आवाज जनतेच्या या चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही प्रशासनासमोर आणि सरकारसमोर स्पष्ट मागण्या मांडत आहोत. नंबर 1, MPSCच्या सर्व परीक्षा केवळ आयोगामार्फतच आणि अत्यंत सुरक्षित वातावरणात घेतल्या जाव्यात. खाजगी कंत्राटदार पद्धत बंद करावी. प्रश्न 2, पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कठोर कायद्यांतर्गत तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. नंबर 3, वार्षिक परीक्षा कॅलेंडरचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. परीक्षा निकाल आणि नियुक्ती एका वर्षाच्या आत पूर्ण झाली पाहिजे. नंबर 4, ज्या परीक्षा प्रशासकीय चुकीमुळे किंवा तांत्रिक गोंधळामुळे रद्द होतात त्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचे वर्ष गृहीत धरू नये आणि त्यांना अतिरिक्त संधी दिली जावी. महाराष्ट्रातील तमाम तरुण मित्रांनो आणि पालकांनो, हा लढा फक्त परीक्षेचा नाही, हा तुमच्या हक्काचा आणि अस्मितेचा लढा आहे. शांत बसून चालणार नाही. लोकशाहीत जनतेचा आणि तरुणांचा आवाज सर्वात मोठा असतो. तुम्हाला काय वाटतं? MPSCच्या या कारभाराला नक्की जबाबदार कोण? खाजगी कंपन्यांचा हस्तक्षेप थांबवला पाहिजे का? आणि पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत का? खाली कमेंट बॉक्समध्ये आपली मते नक्की मांडा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून झोपलेल्या प्रशासनापर्यंत आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यापर्यंत हा आवाज जनतेचा पोहोचला पाहिजे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या आवाज जनतेच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी सुनील गायकवाड तुमची रजा घेतो. पाहत राहा आवाज जनतेचा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.